नमस्कार, मी सपना. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण गाईचा चिक करणार आहे. हा आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो. यापासून खूप पेशी आपल्या वाढतात. पेशी कमी झालेल्या असल्या तर गाईचा चिक खाल्ला तर चांगल्या पेशी वाढल्या जातात. तर यामध्ये मी अर्धा लिटर चिक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 फुलपात्र दूध टाकलेलं आहे आणि त्याच्या गोडीनुसार गूळ खिसून घेणार आहे. साखरेचा सुद्धा करतात, ज्याला जसं आवडेल तसं ते करतं. मला गुळाचा आवडतो म्हणून मी गुळाचा करते. त्याच्यात गुळ आवडीनुसार टाकायचा. खिसून टाकला की पटकन विरघळला जातो. जर आपण तसंच टाकलं तर हे साखर गूळ पटकन विरघळत नाही त्याच्यात आणि मग ते तसंच खाली राहतं. आणि मग हे गाळून घ्यायचं. मी कुकरच्या डब्यात गाळून घेतलेलं आहे, कारण का तर गुळात खडे असतात, ते गाळल्यानंतर खाली राहतात. मग त्याच्यात सुंठ पावडर, जायफळ आणि विलायची पावडर असं तिन्ही मिक्स करून वरून टाकलेले. गाळून घेतल्यावर मी टाकलेले आहे ते, नंतर त्याची चव छान लागते म्हणून. आणि नंतर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्याच्यात कुकरचा डबा, खाली एक रिंग टाकलेली, त्याच्यात कुकरचा डबा ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून एक जड ठेवलेलं आहे आणि मग त्याच्यावर ते ठेवलेले आहे, जेणेकरून त्याच्यात पाणी जाऊ नये म्हणून. आणि बघा किती छान वड्या पडलेल्या आहेत आणि खूप छान सॉफ्ट पण झालेला आहे. मस्त झालेला आहे चिक गाईचा आणि आरोग्यासाठी खूप छान असतो. धन्यवाद.